विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे सर आपल्या सोबत आहे. सर, आज दिल्लीमध्ये राजन साळवी तुमच्या गटाचे नेते आज शिवसेनेत प्रवेश करतायत, शिंदे गटात प्रवेश करतायत. अशा अनेक प्रवेश मागच्या काळात घडलेले आहेत. उपनेते काही नेते सुद्धा गेले होते, खासदार गेले होते, आमदार गेले होते. संघटन हा सतत चालणारा प्रवाह आहे, तो कोणासाठी थांबत नसतो. राजन साळवी निश्चित एक चांगले शिवसैनिक, चांगले पदाधिकारी, चांगले लोकप्रतिनिधी होते. दुर्दैवाने त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे, एवढंच म्हणावं लागेल. ते म्हटले की एकनाथ शिंदे माझे गुरु होते, गुरु आहे. आधी बाळासाहेब आणि उद्धव साहेबांचं नाव घेत होते, एका दिवसात गुरु बदलतात. कालाय तस्मै नमः एवढंच म्हणता येईल. पण लोक नेते पक्ष का बदलत आहेत याचा विचार कुठेतरी पक्षात व्हायला पाहिजे किंवा होईल असं वाटतं. असं नाही, आता लोकांना रोजच पदावर, रोजच जबाबदारी, रोजच आमदार, रोजच खासदार व्हावं वाटतं. बाकी बरेच प्रलोभनं दाखवले जातात. राजन साळवीविषयी असं नाही म्हणणार प्रलोभनामुळे ते गेले असतील, परंतु प्रलोभनं, आर्थिक लाभ, अशा गोष्टी सरळ सरळ आता कार्यकर्ते म्हणा हे व्यावहारिक झाले सगळ्याच पक्षाचे. आणि त्याच्यामुळे जी जुनी पिढी होती, जी निष्ठेनं, मग कोणता पक्ष असत नाही, मग काँग्रेस असेल, भाजप असेल, शिवसेना असेल, याच्यात निष्ठेनं काम करणार एक फळी, ही फळीच आता कोणत्याच पक्षात राहिली नाही. कोणत्याही पक्षात बघा तुम्ही, भाजपमध्ये सुद्धा आलेले लोक काय भाजपचे आहेत का? विखे पाटील काय भाजपचे आहेत का? दरेकर काय भाजपचे आहेत का? लाड काय भाजपचे आहेत का? अनेक मंत्री या मंत्रिमंडळात ते काय भाजपचे सुद्धा. आता ते राजे आले ते काय भाजपचे आहेत का? गोरे आले भाजपचे आहेत का? कोणी नाही भाजपचे. 2-4 लोक सोडले तर 2-3 लोक सोडलेत. त्याच्यामुळे सगळ्याच पक्षाला हा रोग जडलेला असं म्हणता येईल. सर, काल मंत्री उदय सामंत म्हटले की अनेक खासदार प्रकाश जोतात आलेले आहे, काही यायचे आहे. त्यांचा अर्थ असा होता की ते ठाकरे गट सोडून शिंदे गटात येणार, शिवसेनेत येणार. संजय दिना पाटील त्या कार्यक्रमात त्या दिवशी उपस्थित होते, त्या अनुषंगाने त्यांनी हे वक्तव्य केलं. हे पाहता स्वतःचं महत्त्व, कारण आता भारतीय जनता पार्टीचे ज्या अर्थी 133, 135 आणि अपक्ष मिळून 140-42 निवडून आले, त्या अर्थी शिंदे गटाचं महत्त्व कमी झालेलं आहे. भारतीय जनता पार्टी यूज अँड थ्रो करणारा पक्ष आहे. आता यांचं महत्त्वच राहिलं नाही. मग महत्त्व वाढवण्यासाठी अशा पद्धतीनं वेगवेगळ्या खासदार येणार, आमदार येणार, या घोषणा पहिल्या दिवशीपासून ते घोषणा करतात. आता 4 महिने झाले, काय झालं? पहिल्या दिवशीपासून निवडून आले त्या दिवशीपासून म्हणतात शिवसेनेचे 20 पैकी 10 येणार. कुठं आले? लोक निवडून आलेले आहेत. आता असं कोणी इकडे केलं तर लोक तोंड काळं नाही करणार का त्यांचं? एकूणच शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांचा सत्कार केल्यानंतर संजय राऊत यांनी टीका केली होती. काल जितेंद्र आव्हाड म्हटले की तुम करो सो रासलीला, आम्ही केलं तर कॅरेक्टर ढिला, अशा प्रकारची संजय राऊतांवर त्यांनी टीका केली. मला असं वाटतं एखाद्या कार्यक्रमात शरद पवार साहेब बोलले असतील, एकनाथ शिंदेच्या विषयी बोलले असतील, खरं तर आता आपला अलायन्स आहे. आज आपल्या अलायन्समधला एक पार्ट पक्ष फोडून उद्या अजित पवारांची आम्ही चांगला आहे वगैरे म्हटलं तर कसं होईल? छान आहे अजित दादा, अशा सगळ्या गोष्टी तारीफ आम्ही सुरू केलं तर त्यांना कसं वाटेल? एवढंच विचार करा, एवढंच मला सांगणं आहे. या सगळ्या याच्यामुळे याच्यात मिठाचा खडा महाविकास आघाडीमध्ये या सगळ्या सत्कारामुळे दिसतोय. नाही, असं काही नाही. अशा सत्कारामुळे कुठे खडा वगैरे पडत नसतो. असं काही नाही. एवढी काही विकास आघाडी एवढी काही हे नाही की छोट्याचं असं काही झालं तर लगेच मिठाचा खडा पडणार, असं काही होत नसतं. नितेश राणे म्हटले की निधी फक्त महायुतीच्या सरपंचांना मिळणार, महाविकास आघाडीच्या सरपंचांना निधी मिळणार नाही. जर त्यांना निधी हवा असेल तर त्यांनी महायुतीत यावं. बाजारच आहे ना, म्हणजे विचार पटो न पटो, निधी पाहिजे तर जा. म्हणजे हा धंदाच मांडला ना यांनी. मी तेच सांगितलं ना तुम्हाला, धंदाच मांडलेला आहे यांनी. निधीचा धंदा यांनी मांडलेला, असंच मला म्हणावं लागेल. शरद पवारांची जवळीकता शिंदे गटाची वाढलेली दिसते. काल उदय सामंत आणि खासदार मस्के त्यांना भेटून आलेले आहे. कसं बघताय गेल्या 2-3 दिवसातल्या घडामोडींकडे ठाकरे गट कसा लक्ष ठेवून आहे? असं काही नसतं. कोणी कोणाला भेटलं म्हणून जवळीक वाढली. आपली संस्कृती काही एवढी कुचकामी नाही आहे
की आपण कोणाला भेटूच नाही, आपण कोणाला बघूच नाही, असं काही नाही. त्याच्यामुळं मला असं वाटतं असं भेटणं बसणं आपल्या संस्कृतीत काही वावगं असं मला वाटत नाही. आत्ताच्या लोकांनी असं घेतलं की विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षांनी रोज एकमेकांच्या छाताडावर बसावं का, असं थोडी असतं. पण विनायक राऊत म्हटले की शरद पवारांनी विश्वासघात केला, संजय राऊतांनी परवा टीका केली. त्यांनी टीका केली, मग मला आता रिपीट त्याच्याविषयी बोलायची काय गरज. त्यांनी टीका केली, विषय संपलेला. तुमची तीच भूमिका आहे का तुमचं काही वेगळं मत आहे पक्षासाठी? पक्षाची भूमिका जी त्या भूमिकेवर मी असतो, त्याच्यामुळे जी त्यांनी वक्तव्य केलं ते माझंही वक्तव्य असं समजायला काय हरकत आहे. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.